गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा. सायंकाळ झालेली आहे आणि आज फादर्स डे आहे. त्यानिमित्त मी अंशच्या पप्पासाठी केक आणणार आहे आणि सरप्राईज देणार आहे अंशतर्फे. आणि वाजलेले आहे 7 मिनिटं झालेले आहे आणि बघू शकता सायंकाळ झालेली आहे पूर्ण. म्हणजे सायंकाळ म्हणजे हवा धुवून चालूच आहे. बघू शकता पूर्ण सायंकाळ झालेली आहे आणि आता केक आणायला जातो आम्ही. जास्त मोठा नाही आणणार, म्हणजे जास्त मोठा नाही आणणार, छोटंसंच आणू आपण. पण काय रिॲक्शन आहे ते बघू. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता केक आणूया पटकन, कारण की येण्याची वेळ झाली आहे त्याच्या पप्पाची. 7:30 वाजेपर्यंत येऊन जाते. 10 मिनटं आपल्याला केक आणून रेडी ठेवायचा आहे. लवकर जायचं आहे कारण की 7:30 होऊन राहिले आहे की 7:30 वाजता माझा नवरा येऊन जाते. इथे पटकन चप्पल घालून घेतली आणि पूर्ण अंधार होऊन गेलेला होता 7:30 वाजतापर्यंत. कारण की उन्हाळाही आहे आणि वारधुनी चालू होत्या, म्हणून म्हटलं वारधुनीच्या पहिले आणून घ्यावं सर्व. आणि इथे तयारी करायला पैसे पण केव्हापासून सांगितलं आहे तयारी करायला, पण हिची तयारी काही लवकर होत नाही. आम्ही नेहमी क्लासला जात होतो तेव्हाही तशीच तयारी करत नव्हती लवकर. मग आता मी आल्यावर तयारी केली. मामाजी इथे आपल्या इकडे तिकडे तोंड दाखवत होते, म्हणजे व्हिडिओ पाहून नाही का, व्हिडिओ चालू असल्यावर. मग नंतर आम्ही गेलो फायनली. आणि इथे बघू शकता किती भीड आहे, खूप जास्त भीड होती, गर्दी. आणि ऑफिस टायमिंग सुटायचा होता ना, म्हणून आमच्या रोडावर खूप जास्त भीड असते. कारण की ऑफिस होतं हे येऊन नाही जाऊ, कारण की 7:30 वाजून गेले होते आणि रोडावरच आमचं घर असल्यामुळे आम्हाला पटकन जाऊन घेऊन येऊ शकतो आम्ही कोणतंही सामान. म्हणून एवढा एक बेनिफिट आहे आमच्याकडे की पटपट आम्ही गेलो. आणि केक पाहिलं पण इथे एवढे महाग होते व खूप जास्त. आणि छोटा मिनी केकच घ्यायचा होता, पण तिथे मला आवडले नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो. दुसऱ्या दुकानात पाहतो तर अजून हायफाय रेट होता. मग ते म्हणे की एवढं तर दादाच खाऊन घेईन म्हणे, कोणाला वाटत म्हणे, कोणी येईन तर त्याला थोडं थोडं तर द्या ना म्हणे. तर मी म्हटलं हो, म्हटलं ते 150 रुपयाचे आणि ते 250 रुपयाचे. म्हटलं ठीक आहे, आपण तिकडेच जाऊ, तिकडेच घेऊन घेऊ. आणि इथे छान छान केक होते पण तेवढे फ्लेवर नव्हते. इथेही होते आणि तिथे छान होते, पण तिथे प्राईस जास्त होता. म्हणून आम्ही फायनली एक बुक केला आणि घेऊन घेतला. आणि कारण की जास्त वेळ झाला असता तर माझ्या नवऱ्याला शक आला असता का कुठे गेले कुठे नाही. फायनली आम्ही केक घेतला आणि हिला एक क्रीम घ्यायची होती, म्हणून आम्ही तिकडे गेलो. मी हिला म्हटलं ही लवकर चाल, कारण की दादा आला का दादा ओळखून घेऊन. बघू शकता फायनली दादाचा फोन आलाच, शेवटी नवऱ्याचा फोन आलाच मला की कुठे आहे म्हणून. मी चुत्या बनवलं त्याला आणि पटपट आम्ही गेलो घेऊन. कारण की जेवण करत होतं आज चिकनची भाजी असल्यामुळे सकाळी त्यांना भेटत नाही, मग संध्याकाळी खाऊन घेते. म्हणून पटपट मी म्हटलं जाऊन बघ ओम आहे की नाही आहे. तर ते म्हणे दादा आहे की नाही आहे, तुम्ही पाहुणे आहे म्हणे. मी म्हटलं नाही दादा जेवण करत आहे, तू जा, मला दिसला. मग ती पटकन वरती गेली आणि पटकन फ्रीजमध्ये ठेवून दिलं आम्ही केक वगैरे. मलाच एवढं खुशी होत होती का सांगायचं सोयीने सरप्राईज द्यायच्या वेळेस. मी म्हटलं ओमला पटकन जा, ओम पटकन फ्रीजमध्ये ठेवून दे. तो उठला आणि फ्रीजमध्ये ठेवलं त्याने. आणि एवढी एक्साइटमेंट होत होती मला खूप जास्त. कोणाचा फादर्स डे होता आणि मीच एक्साइटमेंट होत होती आणि एवढी एक्साइटमेंट होती की खूप जास्त. मग शेवटी त्याने फायनली केक ठेवला फ्रीजमध्ये. आणि बघू शकता तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला आम्ही केक. आणि एवढी एक्साइटमेंट होती की सांगू सोयीने. नंतर ते वरतं वगैरे आले, ते माझा मुलगा आणि मी येऊन गेली होती वरतं. आणि ते याचे पप्पा वॉशरूम करायला गेले होते, म्हणून मी म्हटलं ओमला जाऊन बघ आले का नाही आले म्हणून. तो 10 वेळा सांगत होता की नाही यायचे. आणि माझा एवढा हात शेक होत होता की सांगा सोयीने. तो डब्बासुद्धा नव्हता निघत. मी विचार करत होते कशातून काढू, म्हणजे ते स्टिकर असते ते कसं काढू काही विचार समजतच नव्हतं. एवढा हात शिकत होता माझा. आणि मी म्हटलं कुठं गेला काही समजतच नव्हतं. फायनल शेवटी मी चाकू घेतला. तेव्हा म्हणे चाकू घे म्हणे, चाकू आहे म्हणे तिथं म्हणे. मग चाकू घेतला आणि चाकूने कापलं. कारण की असं वाटतं स्वतःच एक्साइटमेंट एवढं वाढलं होतं माझं की त्याला सरप्राईज द्यायचं पहिले माझंच सरप्राईज होऊन राहिलं होतं काय तो पाहिलं नाही पाहिजे म्हणून. फायनली तो केकचा डब्बा उघडला आणि केक बाहेर काढला आणि अंशच्या हातात दिला. म्हणून मी बघत होती की आला का नाही आला म्हणून. ते अंशला म्हटलं चाल रे बाबा आपण जाऊया आता, फायनली सरप्राईज करून येऊया. पण हा अंश तर वेगळाच आपलं चालत होता खूप जास्त. तो
आपल्याच तालात होता आणि तालात असता त्याने अर्धा केक खाऊनही टाकला होता. आणि याचे पप्पा इथे दिसले होते, बनेलवरच होते, त्यांना काय माहीतच नव्हतं हा सरप्राईज होता. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पहा तुम्ही, किती किती सुंदर एक्सप्रेशन होते खूप जास्त. आणि यांचं पण एक्सप्रेशन एवढे मस्त होते. येता त्यांनी काय केकच खाऊन घेतलेला होता. मी नंतर म्हटलं त्याला शर्ट बदलावा, बनेलवरच आहे. ते शर्ट बदलायला गेलेले होते. मग ते पूर्ण पसारा काढून घेतला, पूर्ण दाखवून घेतला आपल्या घरचं काय पसारा आहे म्हणून. त्यांनी टी शर्ट काढली आणि नंतर केक वगैरे कटिंग केला आम्ही. आणि ते आमच्यापेक्षा तर सर्व असेच खूप खुश होता, कारण की त्याला केक खायला भेटत होता. आणि तरी ते म्हणतच होते की यांची काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. त्यांना कसं समजते माहीत नाही की यांचं काहीतरी चालू आहे म्हणून. पण हा अंश बिलकुल मधामधच करत होता, मला दे मला दे मला दे करत होता. आणि मुद्दाम पण लाथ मारली, पूर्ण केकवर लाथ मारली. आणि मुद्दाम आणि जोरजोरात हसून राहिला होता खूप जास्त. आणि हा बिलकुल ऐकत नाही. अंश पप्पाला चालून दे पप्पाला चालून दे म्हटलं, पण बिलकुल ऐकायला खाली नव्हता, कारण की याचं काही वेगळंच चालू राहते. मी म्हटलं जाऊ दे, हॅपी फादर्स डे. ते मी म्हटलं माझ्या पोराकडून काय, त्याला तर म्हणता येत नाही, म्हणता येते पण आपल्याला म्हणावं लागते की म्हणून. पण तो आपल्याच तालात होता, नुसतं लाथा मारतो केकला आणि त्याला काहीच कळत नाही. मी म्हटलं प्रकारे आमचा फादर्स डे कंप्लीट झाला. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.